असं मला काही आठवत नाही. अरे पण गेले 6 महिने तुझी देखभाल करते. आराध्याने केली आठवत नाही तुला? नाही ना आजी. पण अर्थात म्हणजे हे सांगायची गरज नाहीये, तीच करणार ना. आराध्याचं माझ्यावर किती प्रेम आहे मला माहिती आहे ना. सो मामाने जेव्हा मला सगळी परिस्थिती समजावून सांगितली तेव्हाच मी ठरवलं की मी बरा झालोय हे आत्ताच कोणालाही सांगायचं नाही. आणि मी मानसिकरित्या बरा नाहीये असं सगळ्यांना वाटत असतानाच घरात या ज्या सगळ्या वाईट गोष्टी घडत होत्या त्या सगळ्यांसमोर उघडकीस आणायच्या. आणि या नाटकात मामानी आणि माझ्या लाडक्या आराध्याने माझी साथ दिली. तुला सांगतो आजी, आराध्याने जर माझी साथ दिली नसती ना तर त्या दयानंद काकांनी जे काही क्राईम्स केलेत ते मी सगळ्यांसमोर कधीही आणू शकलो नसतो. थँक्यू सो मच आराध्या. अरे बापरे, याला कल्पनाच नाही की ही आराध्या नाही तारा आहे. हे संकटच आहे नवीन. बिचाऱ्या ताराला काय वाटत असेल. अरे पण मग तुम्ही दोघांनी मला किंवा अरविंदला आम्हाला कोणाला तरी कल्पना द्यायची ना. आणि हे सगळं संजयला देखील माहित होतं. काय ग आराध्या? हो आजी. बाबा, खरं तर सगळं सांगण्याची इच्छा होती आमची, पण आमच्या दृष्टीने दयानंद काकांचा बुरखा फाडणं जास्त महत्वाचं होतं. कारण त्यांच्यामुळे श्रेयसच्या जीवाला धोका होता ना. आणि तुम्हाला जर कळलं असतं की श्रेयस बरा झालाय, उगाच आनंदाच्या भरात तुम्ही दुसरं कोणाकडे तरी बोलला असतात तर परत सगळे सावध झाले असते. आणि हे सगळं उघड करायला मग आम्हाला शक्य झालं नसतं. त्यामुळे मुद्दाम आम्ही हे सगळं लपवून ठेवलंय. आजी, बाबा, त्यासाठी आम्ही दोघंही तुमची माफी मागतो. खरंच सॉरी. नाही आराध्या, माफी वगैरे मागायची काही गरज नाही. त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न झालंय. माझा श्रेयस पूर्णपणे बरा झाला. हीच आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची, मोठी आणि चांगली न्यूज आहे. पूर्वी याला बघताना जीव तुटायचा माझा, पण आता माझी सगळी काळजी मिटली. आय एम सो हॅपी. वी आर सो हॅपी. खरंच ते 6 महिने कसे काढले आमचं आम्हालाच माहित. बरं, आता तू काहीतरी खाऊन घे. गोळ्या घ्यायच्यात ना तुला? आराध्या, चल काहीतरी गरम गरम करून आणूया ह्याच्यासाठी. हो आजी, मी करते. चल. आराम कर. बाप रे, काय भयंकर निघाला तो दयानंद. अरे, आमच्या बाबतीतला जर त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर? बापरे, विचार करूनच माझ्या अंगावर काटा आलाय. पण एखादा माणूस एवढा नीचपणा कसा काय करू शकतो? चेहऱ्यावरून तर साधा, सरळ, भोळा, गोड बोलणारा, पण कोणी सहज बसेल ना. अरे बिचारा आत्या, त्यांना तर ह्यातलं काहीच माहित नव्हतं रे. त्या तर माझा श्रेयस करून त्याच्या अवतीभोवती फिरायच्या. आणि त्यांचाच नवरा
त्यात श्रेयसच्या जीवावर उठला. शी. ताई, अरविंद, अरे सॉरी, मला कळलंच नाही तू आलेला. तुझ्या मनात जी काही घालमेल चालली आहे ना ती कळते मला. अरविंद, हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे. तू सांग मी काय करू. ताई, मी तुझी मनस्थिती समजू शकतो. आम्हालाच इतका त्रास होतोय ना, तुला किती होत असेल. अरविंद, माझ्यासाठी हा धक्का खूप मोठा आहे रे. माझ्या जिव्हारी लागलाय हा धक्का. ज्या नवऱ्यासाठी उपास तपास केले, व्रत वैकल्य केली, 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना केली, तो असा निघावा. असा मला खरंच माहित नव्हतं रे. हा माणूस इतक्या खालच्या पातळीला जाईल. तुम्हा सगळ्यांची कशी माफी मागू रे मी. मान वर करून घरात कुणाशी बोलायची लाज वाटते मला. खचून गेले रे मी अरविंद, खचून गेले. ताई, खचून कसं झालं? ताई, मला एक सांग, त्यात तुझी काही चूक? तुला यातलं काहीच माहित नव्हतं ना? त्या माणसाची चीड येणं, राग येणं हे स्वाभाविक आहे. पण ताई, तू असा का विचार करत नाहीस की त्या नीच आणि नालायक माणसापासून तुझी सुटका झाली? खरं आहे रे. पण हा मला लागलेला लाजिरवाणा कलंक घेऊन मी जाणार तरी कुठे, आणि इथे तरी कशी राहू? का? मी कोणीच नाही तुझा का ताई? भाऊ आहे मी तुझा. यशोधरा अचानक घरातून निघून गेल्यानंतर तू या घरात आलीस, सगळ्यांना सावरलंस, सांभाळलंस. आता आम्ही तुला सांभाळ. ताई, तू अजिबात काळजी करू नकोस. हा भाऊ सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझे हे उपकार मी आयुष्यभर कधीही फेडू शकणार नाही रे. फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतंय. मी श्रेयसवर जीवापाड प्रेम केलं. यशोधराच्या पश्चात त्याची आई होऊन राहिले. आज तो पूर्ण बरा झालाय.